ठीक आहे, काय म्हणताय? आपला नवीन चॅप्टर चालू झालेला आहे BSc फर्स्ट इयरचा सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. सक्सेसिव्ह डिफरन्शिएशनमध्ये काय म्हणतात, लेट y इक्वल्स टू f ऑफ x बी द डिफरन्शियल फंक्शन ऑन सेम इंटरवल इन r. इट्स डेरिव्हेटिव्ह dy by dx इज in integral another function of x which can be differentiated. The derivative of dy by dx is called second derivative of y. काय सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ y चे, अनदर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ची पाहिलं होतं आपण x ची, अँड इट इज डिनोटेड बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह काय म्हणताय, डेल स्क्वेअर y बाय डेल एक्स स्क्वेअर. सिमिलरली द डेरिव्हेटिव्ह ऑफ डेल स्क्वेअर y बाय डेल एक्स स्क्वेअर इज कॉल्ड द थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ y. फर्स्ट काढली होती, सेकंड काढली होती, त्यानंतर आपण थर्ड डेरिव्हेटिव्ह काढली काय y ची, इज डिनोटेड बाय डेल क्यूब y बाय डेल एक्स क्यूब. इन जनरल the nth derivative of y is denoted by dn y by dxn. ठीक आहे, म्हणजे आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि nth डेरिव्हेटिव्ह काढली. तर फर्स्टची काय होती आपली dy बाय dx, सेकंड काय होती डी स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर, थर्ड काय होती डी क्यूब y बाय dx क्यूब, आणि nth डेरिव्हेटिव्ह काय आहे dn y बाय dxn. अल्टरनेटिव्ह नोटेशन फॉर द सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल्स टू f ऑफ x आर. तर काय म्हणताय, सक्सेसिव्ह डेरिव्हेटिव्ह काढायचे आपल्याला अल्टरनेटिव्ह नोटेशन मध्ये. तर मग डी वाय डी स्क्वेअर वाय डी क्यूब वाय अप टू सो ऑन डी एन वाय दिलाय, बघू शकता तुम्ही. सेम कंडिशन ऑर मध्ये मग काय y1 y2 y3 अप टू सो ऑन yn पर्यंत. और अनदर कंडिशन मध्ये f डॅश ऑफ x f डबल डॅश ऑफ x f ट्रिपल डॅश ऑफ x अप टू सो ऑन f n x. म्हणजे काय, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह अप टू ऑन एन इन्फिनिटी पर्यंत काढायचा आहे, एन डॅश पर्यंत काढायचा आहे. म्हणजे एन ची व्हॅल्यू काय 1 2 अप टू सो ऑन. ठीक आहे, द एन डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल्स टू काय दिला आपल्याला f ऑफ x ॲट x इक्वल्स टू 1 इज डिनोटेड बाय dn y बाय dx टू द पॉवर n a और yn ब्रॅकेट क्लोज a और fn a. ठीक आहे, म्हणजे काय आपल्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढत जायचे आहे अप टू पर्यंत nth डेरिव्हेटिव्ह पर्यंत. फक्त याच्यात सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन मध्ये एवढाच दिलाय. आता लक्ष द्या, काय म्हणताय, द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन. पहिला दिलाय nth डिफरन्शियल कोएफिशिएंट ऑफ xn. तर xn चा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे मग. चला, तर काय झालं होतं आपला सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन झाला होता. त्यानंतर आपण nth डिफरन्शिएशन ऑफ कोएफिशिएंट ऑफ xn बघित होतं. ठीक आहे, xn बघण्यासाठी मग काय केलं होतं, मग लेट y ची व्हॅल्यू काय पुट केली होती मी, y ची व्हॅल्यू काय पुट केली होती सांगा ना. हा, लक्ष द्या, इथं काय केली होती, y ची व्हॅल्यू पुट xn. सेम फर्स्ट डिफरन्शिएशन केला म्हणजे y1 इक्वल्स टू काय होईल, ॲज अ डेरिव्हेटिव्ह काय होईल n x n मायनस 1 होईल का नाही. सेकंड टर्म मग सेम n मायनस 1 इकडे x n मायनस 1 मायनस 1. तर मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय निघणार आहे, y2 इक्वल्स टू n मायनस 1 x टू द पॉवर n मायनस 2. सेम कंडिशन मग तिसरी काय निघणार आहे, y3 इक्वल्स टू n मायनस 1 n मायनस 2 x n मायनस 2 मायनस 1 होणार की नाही. म्हणजे फॉर्म्युला कोणता लागेल इथं, x n म्हणजे n x n मायनस 1 चा फॉर्म्युला लागतंय ना सर्व प्रत्येक टर्म मध्ये. मग तेच काढत झाला गेल ना, म्हणजे काय होईल, y3 चा पण काढला आपण. सेम कंडिशन मग येऊ आपण प्रोसिडिंग सिमिलर मॅनर नुसार. वी शाल थर्ड पर्यंत काढला आपण, तर काही काढू नाही शकत पूर्ण टर्म पर्यंत, कारण n पर्यंत टर्म आहे ना, त्याच्यामुळे काढू नाही शकत. मग काय दिलं इथं, yr इक्वल्स टू n मायनस 1 लास्ट टर्म दिली आहे आपल्याला, n मायनस 1 n मायनस 2 अप टू सो ऑन n मायनस r मायनस 1. म्हणजे r म्हणजे जर याच्या जागी r च्या जागी आपण n पुट केलं असतं तर मग काय होत होता n मायनस 1. ठीक आहे, काय होत होता n मायनस 1 x रेस टू पॉवर n मायनस r. ठीक आहे, एवढं समजलं. म्हणजे r इज ग्रेटर इक्वल्स टू ग्रेटर दॅन n दिलाय. ठीक आहे, दच y n घेतला आपण, मग काय होणार n मायनस 1 n मायनस 2 अप टू सो ऑन 3 2 1 डिक्रीजिंग ऑर्डर चाललाय. ठीक आहे, म्हणजे काय होणार n फॅक्टोरियल म्हणजे काय, n ची व्हॅल्यू काय सांगितली होती 1 2 3 अप टू सो ऑन. सेम याच कंडिशनने फॉर्म्युला बनवायचा आहे, म्हणजे yn या टर्मला काय बनवू मी dn डिवायडेड बाय dx टू द पॉवर n ब्रॅकेट x टू द पॉवर n इक्वल्स टू ni काय सांगितलं होतं मी n फॅक्टोरियल. n फॅक्टोरियल म्हणजे कसं होते 1 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल असं होत जाते n फॅक्टोरियल पर्यंत. ठीक आहे, काय 1 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल
3 फॅक्टोरियल अप टू सो ऑन n फॅक्टोरियल पर्यंत. काय समजलं तुम्हाला? nth डेरिव्हेटिव्ह पर्यंत समजलं आपला कोएफिशियंट ऑफ n. तर आता लक्ष द्या, सेकंड टर्म काय म्हणताय? सेकंड इक्वेशन जे nth कोएफिशियंट ऑफ ब्रॅकेट ax प्लस b रेज टू द पॉवर m दिलाय. काय दिलाय? ax प्लस b रेज टू द पॉवर m दिलाय. तर मग इथं काय लिहू मी? y ची व्हॅल्यू इक्वल्स टू काय लिहिलं नाव मी? ax प्लस b रेज टू द पॉवर m. म्हणजे काय होणार इथं? y1 इक्वल्स टू काय होणार मग सांगा? हा आपण याला x म्हणू, हा m, म्हणजे x m चा फॉर्म्युला काय होईल? डेरिव्हेटिव्ह काय होईल? m x ला काय आहे? ax प्लस b रेज टू द पॉवर 1 m मायनस 1 डेरिव्हेटिव्ह बनेल ना. सेम कंडिशन ना मग मी y2 मानू इक्वल्स टू y2 चा काय होणार आहे? सेम m मायनस 1 ax प्लस b m मायनस 1 मायनस 1. म्हणजे काय होणार? याचा व्हॅल्यू y2 ची व्हॅल्यू काय निघाली आपली अजून? m मायनस 1 ax प्लस b रेज टू द पॉवर m मायनस 2. सेम कंडिशनने 3 ने काढू मग y3 इक्वल्स टू काय होईल? m मायनस 1 कॉन्स्टंट ऑलरेडी आहे. आता डेरिव्हेटिव्ह काय होईल? m मायनस 2 ax प्लस b m मायनस 2 मायनस 1. म्हणजे y3 इक्वल्स टू काय होणार आहे? m मायनस 1 m मायनस 2 ax प्लस b m मायनस 3. ठीक आहे. तर आपण तर पूर्ण नाही काढू शकत नाही m टर्म पर्यंत, मी एवढं काढून दिलं. याच्यानंतर तुम्हाला n टर्म सांगणार आहे मी. काय n टर्म म्हणजे काय होणार आहे? yn इक्वल्स टू m मायनस 1, जे सेम n टर्म वाली काढली होती कोणती? xn पॉवर वाली. ठीक आहे. ते सेम कंडिशन याच्यात अप्लाय करायचे आहे. yn इक्वल्स टू m मायनस 1 m मायनस 2 अप टू सॉन. आता याच्यात पहा, त्याच्यात काय दिलं होतं? n मायनस r मायनस 1 दिलं होतं. याच्यात काय? m मायनस n प्लस 1 दिला राहील ए टू द पॉवर n ax प्लस b. आता काय? कारण याच्यात मध्ये ax प्लस b वाला टर्म आलाय ना, त्याच्यामुळे ax प्लस b वाला मग काय येईल? m मायनस n. तर काय आता इथं कंडिशन काय वापरली आहे? m इज लेस दॅन n दिली आहे. ठीक आहे. काय दिली आहे? m इज लेस दॅन n. ठीक आहे. हे दोन कंडिशन समजले तुम्हाला?